हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? हॅपी दिवाळी सगळ्यांना. दिवाळी गेलेली आहे. तुम्हाला मी विश केलं नव्हतं, आत्ता करते. का तर खूप म्हणजे आमची गडबड चालली आहे नवीन घर घेतल्यामुळे. दिवाळीमध्येच आम्हाला ते भेटलं होतं, म्हणजे त्याच्या आधी 2 दिवस, त्याच्यामुळे गडबड चालली, त्यामुळे दिवाळीचे ब्लॉग नाही आले, सॉरी. नंतर दिवाळी झाल्यानंतर मुलं जाणार होते म्हणून आम्ही हे आणलं होतं, मच्छी, कोळंबी आणि चिकन वगैरे. तर हे बनवते, तर चला या सगळे जेवायला. हे कांदा लसूण हे सगळं हे करून तव्यामध्ये गरम करून घेतलं होतं तेल टाकून. चिकन होतं, बांगडा आणि कोळंबी होती. हा मसाला करून घेतला आहे. आता ती कोळंबी मी तवा फ्राय करते, थोडी असं भजीसारखं मस्त शॅलो फ्राय करून मस्त घेते. त्याच्यामध्ये मी हा गरा टाकला आहे. हा कांदा लसूण थोडासाच टाकला आहे, जास्त नाही. मिरची पावडर, हे फिश मसाला होता. ह्याच्यानंतर मी धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर, हळदी पावडर, पुन्हा काश्मीरी रेड चिली पावडर, मीठ, हे सगळं टाकून मी ह्याला थोडं मॅरिनेट करायला ठेवलं आहे. हे बघा, याला चांगलं मिक्स करून बाजूला ठेवायचं आपल्याला. आता थोडासाच ह्याच्यात मी मसाला टाकला आहे, जे आपण वाटण केलेलं त्याचं. हे बघा, जास्त नाही आहे, थोडंसंच टाकलेलं. हे मिक्स करून एका साईडला ठेवायचं आहे. काश्मीरी रेड चिली पावडर वरतून टाकून पुन्हा ह्याला हे केलं होतं मी. हे बघा. कशी गेली तुमची दिवाळी नक्की सांगा. आणि नवीन घर भेटल्यामुळे खूप आमची गडबड चालली आहे ना, त्याच्यामुळे माझे ब्लॉग आले नव्हते. सॉरी म्हणजे नाहीच बोलू शकत, पण तरी पण हे करते. का तर नवीन घर घेतल्यामुळे सगळं असं पॅकिंग वगैरे चालू आहे आमची. तर नवीन घराचं तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेन कसं आहे काय. हा गरा परत घेतलेला, त्याच्यामध्ये मी तिखट टाकून मिक्स करून मीठ थोडं वरतून हे करायसाठी थोडं मीठ टाकलं आहे. आता हा पॅन घेऊन त्याच्यात तेल टाकलं आहे आणि नंतर हे मी कोळंबी ह्याला कोट करून ह्याच्यात टाकणार आहे मी. याला आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं आहे. खूप मस्त बनतं आहे हे. असं बनवलं आहे बघा. एका साईडला करायला ठेवले होते, हे बघा, छान बनले होते, मस्तच झाले होते हे पण. हे पूर्ण असं हे करून घेते. हा पॅन खूप मोठा आहे माझा, त्यामुळे पूर्ण बसून गेले होते ह्याच्यामध्ये. हे बघा, आणि मीडियम होती कोळंबी, जास्त छोटी पण नव्हती आणि छान होती. हे याला आता पलटी करून घेतली बघा. ही आता हे बांगडा फ्राय पण असाच करते. ह्याला जास्त तिखट हे करून मी असं हे केलं आहे. सगळ्या रेसिपी माझ्या ब्लॉगवरती आहेत. वर्षाला ब्युटिफुल हिंदी चॅनल आहे, त्याच्यावरती पण आहेत आणि ह्याच्यावरती पण आहेत. हे बघा, ही तवा फ्राय झालेला आहे आपला कोळंबी. हा बांगडा फ्राय पण झालेला आहे. हे बघा, चिकन रस्सा बनवलेला, चिकन सुक्का बनवलेला. हे बघा, कोळंबी मसाला बनवलेला. तर या सर्वजण जेवायला. कसं वाटलं नक्की सांगा. हे कोळंबी तवा फ्राय होता, एवढं छान वाटत होतं ना, मस्त होतं सगळी थाळी. या जेवायला सगळे. बाय.